झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया, झाडे लावूया. मला सगळीतून यांचे निरोप आला की भाऊ तू पुढे राह. पिंटू तुमचं काय मत होतं सर्वांचं? हे सर्व यावल असेल, रावेर असेल, शेंदुर्णी असेल, फैजपूर असेल, या सर्वांच्या मताने मी तयार झालो. मी होतो पुण्यात, भाऊ मी पुण्यात होतो असेल, मला पुण्यात फोन आला की भाऊ इथं असं असं चाललेलं आहे, तुम्ही तयारी करा. आणि मला एक विश्वास आहे की चौधरी मैदानात आणि काका आज आपण सर्व इथे एकत्र झालो आहे विधान परिषदेच्या निवडणुकीकरता. माझं सर्वांना एकच, आपले सर्व ज्येष्ठ नगरसेवक, वडीलधारी मंडळी आहे, मित्रपरिवार आहे, माझी तर फौजतामच आहे नगरपालिकेमध्ये. पण माझं एक सांगायचं तात्पर्य हे की आजपर्यंत आपण भरपूरशा निवडणुका बघितल्या, भरपूर विधान परिषद झाले, पण फक्त विधान परिषद निवडणुकी पुरतीच नगरसेवकांना बोलवलं जातं, त्यांच्या भेटीगाठी होतात आणि त्यांच्या कामानंतर कोणत्याच विधान परिषदेच्या सदस्यांनी केलं असं मला तरी कुठे आठवत नाही. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे जळगाव जिल्ह्यामध्ये चौधरी परिवार आणि चौधरी बंधू म्हटले तर हे दोघं भाऊ दिवस रात्र फक्त मित्रांकरता आणि जे सहयोगी आहे आणि जे गोरगरीब कार्यकर्त्यापासून सर्वांना वरती आणायचं काम तुम्हाला स्वतःला माहिती आहे की भुसावळमध्ये जितकेही मोठे झाले ते या दोघं भावांच्या हात पकडूनच वरती झाले, यांच्या आशीर्वादानेच वरती झाले. तर माझी एकच विनंती आहे की हा परिवार असा आहे की सत्तेत असो नसो पण प्रत्येकाचं काम करणारा हा परिवार आहे, हे दोघं बंधू आहे. आणि अनिल काकांचा आपल्याला सर्वांना स्वभाव माहिती आहे की सत्तेमध्ये आजही काका स्वतः मंत्रालयामध्ये गेले तर कोणाचंही काम थांबत नाही. आणि तसंच निवडून आल्यानंतर 5 वर्ष 6 वर्षाचा जे विधान परिषदचा कार्यकाळ असतो त्याच्यामध्ये 100% आपल्या सर्व नगरसेवकांच्या निधी करता आणि विकासाकरता हे प्रयत्नशील राहतील ही गवाही मी चौधरी परिवारातर्फे देतो. आणि सर्वांना एकच विनंती करतो की आपण लढण्याकरता उतरतो आहे आणि सर्वांनी आपण सर्व विरोधी पक्षातून सर्व लोकप्रतिनिधी निवडून आलाय. प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस मी भाऊ मागच्या वेळेस असं झालं, मला वाटते एक आम्ही भाऊया विधान परिषदेची निवडणूक लढली आहे त्यावेळेस मनीष जैन आणि पीटी खडसे यांनी भाऊ होते. चुरशीची निवडणूक झाली, पण तुम्ही जे पाऊल उचललंय त्याला नगरसेवक म्हणून आमच्या 100% तुम्हाला पाठिंबा आहे. नगरसेवकांना किंमत आहे नाही, नगरसेवक काही कोणाच्या तुझ्यावरच बैल नाहीये. प्रत्येक नगरसेवकाला निवडणूक लढत असताना जो पक्ष निधी देतो 2, 4, 5 लाख रुपये त्याच्यावर निवडणूक लढली जात नाही. प्रत्येक नगरसेवक 3, 40 लाख रुपये खर्च होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तो पैशाचा भाग सोडून द्या. पण आमचं म्हणणं आहे की जनतेतला जो असा लोकप्रतिनिधी पाहिजे तो खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या नगरसेवकांना निधी लागतो. त्यासाठी भाऊ तुमची खूप गरज आहे आणि आम्ही कुठल्याही पक्षाकडून जरी असले तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहे. नगरसेवक म्हणून आम्ही तुम्हाला 100% पाठिंबा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते, आदाब, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज यहाँ पे भुसावल में अनिल भाव चौधरी के आवास पर आने वाली विधान परिषद की निवडणूक के लिए यहाँ पे सब नगरसेवक जमा हुए, उनका मैं बहुत बड़ा शुक्रगुजार हूँ. देखो हमारे अनिल भाव, मेरा तो 25 से 26 साल हो गए मैं अनिल भाव के लिए काम कर रहा हूँ. और अनिल भाव की कोई पार्टी नहीं, अनिल भाव की पार्टी इतनी बड़ी पार्टी है दोस्ती, और दोस्ती से बड़ी कोई पार्टी नहीं. वो आदमी दोस्ती निभाता है और आज सबसे ज्यादा नगरसेवक होने दोस्ती है उनकी. इतने नगरसेवक लिख पूरे जिले में दोस्ताना ग्रुप की लिख लेंगे और वो लड़ते हैं. 2010 की इलेक्शन बहुत ही ताकत से लड़े और बहुत जो नगरसेवक को 15 बड़े आंकड़े मिले भाव की वजह से मिले हैं. और आज भाव का नाम आने से इलेक्शन सही में बिजली होने जा रहा था, लेकिन भाव का नाम आने से इलेक्शन होगा और इंशाल्लाह उसमें पूरी ताकत लगाकर भाव के साथ है. और अभी तो सिर्फ आधे दिन में इससे 4 लोग जमा हो जाएंगे. एक बार माहौल बनना चाहिए, तो हम लोग सब भाव के साथ है.
और भाव इलेक्शन लड़े इसलिए हम सब भाव के साथ हैं। करण्यात यावं। येणाऱ्या 18 तारखेला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे। आपण सगळेजण नगरसेवक आहोत, प्रत्येक जण वार्डातून प्रतिष्ठित आणि स्वतः निवडणूक लढून आहोत। आता होऊ घातलेल्या नगरपालिकेला या जिल्ह्यातल्या सत्ताधाऱ्यांनी जो काही लोकांनी तो धुमाकूळ घातला होता की नगरपालिकेची निवडणूक बिनविरोध करायची, नगरसेवकाच्या निवडणुकीला काही लोकांना खूप लोकांना त्रास झाला असेल, पण ज्या प्रकारे या विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा होती, मी आता या निवडणुकीला प्रथम मतदान करणार आहे। माझ्यासारख्या माणसाला वाटायला लागलं की ही निवडणूक बिनविरोध होती की काय, पण माझ्या आयुष्याचे शिल्पकार ज्याच्यामुळे मी नगरसेवक झालो त्या अनिल भाऊंच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि आमच्यासारख्या सगळ्या नगरसेवकांना आता किंमत आली। त्याच्यामुळे भाऊ निश्चितपणाने या जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवतील आणि इतिहास घडवतील एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया झाडे लावूया। आता आपल्या भुसावळ नगरीतच लक्झरी बंगलोज नाहाटा कॉलेज पासून अगदी हाकेच्या अंतरावरती वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम व सुनियोजित लक्झरी साईज बंगलोज कॉलनीच्या अंतर्गत डांबरी रस्ते, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी गटारीचे सुयोग्य नियोजन, प्लॉटच्या अगदी समोरच PVC पाईपलाईन, कॉलनीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक DP व स्ट्रीट लाईट, चारही बाजूंनी वेल डेव्हलप कॉलनी या संपूर्ण सुखसुविधा युक्त लक्झरी बंगलोजसाठी आजच संपर्क साधा। आमचा संपर्क क्रमांक आहे 9226890979। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.